स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी रेशीम गाठी. एवढ्या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर मला नाही वाटत ते हो म्हणतील. मलाही तसंच वाटतंय. बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. एवढं चांगलं स्थळ सांगून आलं होतं. पण आता कुठल्याही परिस्थितीत मेघनाचं लग्न व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर काय होईल आपल्याला माहितीये. आणि तुम्ही नुसत्या बसलाय काय? एवढी स्थळ आली होती ना, कोणाचं उत्तर आलं का? अहो तुम्ही श्वास घ्याल की नाही? नाही तुम्ही चिडलात ना तरी चालेल, पण मी पुन्हा तुम्हाला तेच सांगते, अशी घाई करू नका हो. यांचं काय उत्तर येते ते तरी बघूया ना आपण. सगळ्या प्रकारामुळे ती पोरगी सुद्धा हबकली बिचारी. लहानपणापासून किती लाडात वाढवलं तुम्ही तिला, पण तिला अजून या जगाची नीट ओळख सुद्धा झालेली नाही. साधी सरळ पोरगी हो बिचारी. एक मिनिटा एक व्हायचं. आणि देसाईंच्या स्थळाबद्दल बोलायचं तर आपला होकारच आहे. हा, त्यांचा होकार नकार आपल्याला फक्त कळायचंय. त्यांचा निर्णय येईपर्यंत आपण धीर धरूया. बाबाजी, बाबाजी. काय हो, किती गेम खेळत असता. ते बंद करणे आदित्यला फोन लावा, त्याला म्हणा लवकर घरी ये. आम्हाला सोडून गेलाय, तो गायबच झालाय. अगं त्याला काही दिवस जरा मित्रांबरोबर हिंडू फिरू दे. आता त्याला दावणीला बांधणारच आहात ना. अहो म्हणून काय झाली, काय पद्धत झाली का? काही विषयाचं गांभीर्य हवं की नको? आणि तुम्ही ना त्याला फूस लावू नका उगीच. असं काय करतेस? प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रे मित्रम समाचरेत. 16 वर्षाचा झाला की पुत्र हा पित्याचा मित्र होतो, त्याच्याशी तसाच जीवन व्यवहार करावा असं म्हटलेलं आहे. आणि बायको काय नवऱ्याची सखी सहचरी असतेच ना. सो माय डिअर फ्रेंड, आपल्या या छोट्या मित्राची काळजी सोड आणि त्याला काही दिवस स्वच्छंद विहार करू दे. मित्रवर्य, कळलं बरं का? सगळं काही कळलं. पण ना हे सगळं बोलायला ऐकायला मस्त वाटतं. जगताना मात्र नवरेपणा आणि बायकोपण हे कोणीही सोडत नाही. कळलं? पुरावे देऊ का? नको नको, पुरावे देऊ नकोस. तुला तुझं बायको पण सोयीचं वाटतंय ना, मग माझ्यासाठी एक झक्कपैकी कॉफी करून आण. आता कसं? याला म्हणतात नवरेपणा. लबाडात लबाड. बरं आधी त्या आदित्यला फोन कर, त्याला म्हणा लवकर घरी, आम्ही सगळे वाट बघतोय. गेम बंद करा आधी. केलाय. माझ्या समोर बंद करा. करतोय. फोन करा. हो. काय चाललंय हे सगळं? असं वाटतंय मी किल्लीचं खेळलंय. आजच्या सगळ्या घोटाळ्यामुळे हा मुलगा नाहीच म्हणेल बहुतेक. बरं होईल निदा राजूला भेटून सगळं सांगता तरी. पण मधूचा एकही फोन नाही आला मला. ओ नो, माझा फोन तर बाबांनी काढून घेतलाय. तो पण माझा फोन लागत नाही म्हणून कासावीस झाला असणार. काय करू मी? मला असंच ठेवणार आहेत का कैदेत? मेघना चल राजा, 2 घास खाऊन घे. मेघना, जे झालं ते झालं आता. माणसाने नेहमी पुढे बघावं, कळलं? मेघना बाळा, अगं आपल्या मनासारखं नाही होत प्रत्येक वेळी. माणसाला ऍडजस्टमेंट करूनच आयुष्य जगावं लागतं. जे काही आपल्या वाट्याला येईल ना त्यात सुख मानायचं आणि जायचं पुढे. मी तुला नेहमी सांगत आले, आज पुन्हा एकदा सांगते, हट्टीपणा करून भिंतीवर डोकं आपटल्याने भिंत नाही डोकं फुटेल. ऐक माझं, चल बघू जेवायला. काही गरज नाहीये एवढं आमंत्रण द्यायची. भुकेनी कासावीस झालं की येतील, नाहीतर पोट भरलं असेल.
आमच्या आबरूचं खोबरं खाऊन. आला कशाला खातेस का त्यांची एवढी बोलणी? जरा आधीच ऐकत जा ना. थोड्या वेळाने जेवायला येईल. उपाशी झोपू नकोस बाळा. खूप भयंकर वाटतंय मला हे सगळं. हा तू कुठे आहेस तू? केवढा टाइमपास काय रे, आम्हाला ड्रॉप करून कुठे गायब झाला होतास आणि हा आत्ता उगवतोय? तुला काय वाटलं आम्ही सगळी झोपलेले असू? आणि तुझी सुटका होईल? बोल, पसंत आहे की ना पसंत आहे? खूप केवढा भाव खातोय हा. नाही तर काय. या तू पटकन बोल, स्टेप बाय स्टेप. पटकन की स्टेप बाय स्टेप? अगं हो हो, तुम्ही जरा दोघी शांत व्हाल का? आदित्य, पटकन सांगून टाक बघू, तुला मुलगी आवडली का नाही? अगं त्याला श्वास तरी घेऊ द्या बिचारा. बिचारा? ओ नाना, हा काही बिचारा बिचारा नाही हा. फक्त चेहऱ्यावर दाखवतो किती आपण शांत आहोत, पण चांगलाच डांबराट आहे. अगदी वडिलांवर गेलाय. अरे अच्छा, हे मला माहितीच नव्हतं. हो का? तुम्ही दोघीच विषयाला फाटे फोडू नका हा. आणि हसता का फिदी फिदी गप्पा राहा सगळेजण. अरे बापरे. हा बा आदित्य, कधीपासून मी वाट बघतो तुझ्या निर्णयाची. सांग ना, तुला मुलगी आवडली का नाही? काय ठरलं तुमचं? मेघना, तुम्हाला विचारतोय मी, काय ठरलं तुमचं? हे बघा, स्पष्ट काय ते सांगा. हा मुलगा पसंत नसेल तर आपण दुसरा बघू. मावशीने आणखीन काही स्थळं पाहून ठेवलेली आहेत. पण बाबा, मला त्या अर्धी चट्टीवाल्याचा विषय काढायचा नाही. त्या विषयावर फुल्ली, समजलं? आम्ही जो मुलगा निवडू त्यापैकी कोणाची एकाशी लग्न करायचंय तुम्हाला. मावशी, जी इतर स्थळं आहेत ना, त्यांची पण चौकशी करायला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ नाहीये. ही बाकीची स्थळं आहेतच हो, पण मी काय म्हणते, त्यांच्या उत्तराची आपण वाट तर पाहूया ना. मंडळी तशी चांगली वाटतायत हो. आपली मेघना त्यांच्याकडे सुखी राहील. हो, पण ह्या त्या सुखावर लाथ मारायला निघालेत ना. मेघना, डोकं शाबूत ठेवा. किती वेकाडूपणा करतोय हा मुलगा. ए बस बस बस, नाटक बस. हा चल पटकन सांगून टाक. 1 2 3. हा, आवडलीये. क्या बात है. काय? आवडली? आवडली? हो, म्हणजे तुम्हाला आवडली नाही? नाना, काय खरं नाही यादूचं. नाही नाही, तसं नाही, म्हणजे ह्याची पसंतीच महत्वाची आहे ना आपल्याला. माई, नाही म्हणजे आम्हाला पसंत नाहीये असं काही नाहीये. काय रे, काय आवडलं तिच्यात? धड बोलली सुद्धा नाही ती आपल्याशी. आली तशी गेली. आणि अगदी 5-7 मिनिटच होती आपल्या बरोबर. अगं आता त्यात 5-7 मिनिटात तुम्ही नापसंत केलं, त्यांनी पसंत केली. नाही नाही, आम्ही काही नापसंत नाही केली. आम्ही फक्त विचारत होतो याला पसंत आहे की नाही ते. ठीक आहे मग आता उद्या फोन करून ओके कळवून टाकूयात ना. नाही 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 नाही, म्हणजे जोपर्यंत तिला मी आवडलोय की नाही हे कळत नाही तोपर्यंत काहीही ठरवायचं नाही आणि काही कळवायचं नाही. माई, अरे असं काय करतोय? जेव्हा आपण आपला होकार त्यांना कळवू तेव्हाच त्यांचं ओके असं येईल ना आपल्याला. हो, आणि काय आहे ना,
अरेंज मॅरेजच्या ह्या सगळ्या स्टेप्स असतात. ते मी बघून घे, पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणीही काहीही गृहीत धरू नका. समजलं? आदित्य असं कसं म्हणतोस? अरे पळतो. ना ते मांजर नाही का आपलं शेपूट पकडण्यासाठी गोल गोल फिरत राहत ना, तसं होणार आहे अजून आता. अगं काकाने काकूचा नंबर लिहून घेतला असणार बहुतेक. म्हणजे लग्न कन्फर्म झालं का? अगं काकाने सांगितलं ना मुलगी आवडली म्हणजे कन्फर्म. काय रे, काय करता इकडे? काय 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 नाही काय नाही. बघू काय ते बघू. काय नाही काय नाही. आम्ही कुठे काय केलंय? काकानेच केलंय सगळं. म्हणजे त्या काकाने ना काकूचा नंबर लिहून घेतला आता. तू कदाचित तिला भेटायलाच गेला असणार. काय बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे झाला आगाऊपणा. नको तिकडे डोकं चालतं, अभ्यासात नाही चालत. चला निघा इथून. पोरं म्हणजे ना कशाला काढून ठेवलं आता हे. काय आदित्य, गुड मॉर्निंग काका. नुसतं गुड मॉर्निंग नाही, आज व्हेरी गुड मॉर्निंग तुझ्यासाठी. काय आज सगळं जग वेगळं दिसत असेल तुला. वेगळं म्हणजे? बातमी कळली आम्हाला. काल तू मुलगी बघायला गेला होतास. मेघना कुडाळकर मुलगी पसंत केलीस. पण काका काल रात्री उशिरापर्यंत तू सगळ्यांना ताटकळत ठेवलं होतंस आणि शेवटी मुलगी आवडल्याचं सांगितलं. इत्याभूत माहिती आहे आम्हाला. खरंय आदित्य, आपली वाडी म्हणजे छोटस कुटुंबच आहे आणि एवढी चांगली बातमी सगळ्यांना कळल्याशिवाय कशी काय राहील. मस्त मस्त गोड. पण काका जरा धीर धरा आणि सगळ्यांना धीर धरायला सांगा, कारण मुलीला मी आवडलोय की नाही हे अजून आपल्याला माहित नाही. कम ऑन आदित्य, अरे तू कोणाला आवडणार नाहीस असं होणारच नाही. मी तर वाट बघते की कधी एकदा तुझी बायको येते. बरं मी आता निघतो, उशीर झालाय मला. चला काका. नाना येतो. सावकार जा, हेल्मेट घाल. हो हो. आधी मेला थांब इलय थांब. काय रे, कशी आहे पोरगी? काल बघून येलस ना? मेला लास्टच खेका. गोड असा किती खोड. काका आपण संध्याकाळी आल्यावर बोलूया. चला बाय. गेलो नानानू, आधी कामातून गेलो. हो सरदेसाई, काय म्हणत काय होता? अहो अजून मुलीची पसंती करायची आहे, तोपर्यंत धीर धरा म्हणाव. इज राईट. बघा, सगळ्या गोष्टी पक्क्या होईस्तोवर आपण सुद्धा त्याची जास्त मस्करी करता कामा नये. ह्या बाकी खरा. या बाबतीत मन वाईच नाजूकच असतं नाही. त्याने आधीच्या बाबतीत कले केल्याने घेतलेला बरा. काय नानानू? तर राणानू, संध्याकाळी सभा होतली. मी असं या नाही, माईंच्या अध्यक्षतेखाली. पण नाना, आता आमच्या सुनेसाठी तरी तुमची धाकटी सून लवकर यायला हवी. रंजन बॉर्डरवर गेला की बिचारी एकटी असते. तिला एक मैत्रीण मिळेल, सखी, शिवा भावाची. माधवी, तू ना आज रजा घ्यायला हवी होतीस. काय करणार होत्या रजा घेऊन? सुटकी थोबाड घेऊन बसणार होत्या घरात? एवढं सोन्यासारखं स्थळ आणलं या मुलीसाठी, आणि यांच्यासाठी काही चांगलं करायचं म्हटलं ना की. सुरेशराव, कशाला सकाळ सकाळ त्रास करून घेताय?
अहो कदाचित त्यांच्याकडून होकारही असेल. खरं तर ना या टेन्शनमुळे आपण असं गृहीतच धरून चाललोय की आपल्याला नकारच येईल म्हणून. पण आपली पोरगी त्यांना पसंतही असू शकेल ना. मलाही तसंच वाटतंय. मग आज फोन करायचा ना. नको नको, आज लगेच नको. 2-3 दिवस वाट पाहूया. बाबाजी सगळं नीट करतील. बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. पहिल्याच बॉलला आदूची विकेट गेली. असं दिसतंय. म्हणजे त्याला खरंच आवडली ना मुलगी का गांगरून स्वतःची विकेट फेकली त्यांनी? काय माहित, पण बहुतेक जेन्युइनली त्याला आवडलेली दिसते. कारण या महिला मंडळाला त्याच्याकडनं नाही असं उत्तर अपेक्षित होतं बहुतेक. काय? आणि हा कॉन्फिडेंटली आवडली असं म्हणाला. म्हणजे महिला मंडळाला मुलगी पसंत नाही की काय? म्हणजे आदित्य इतकी तरी नसावी. म्हणजे महिला मंडळ दाखवत नसलं तरी मनातनं तो एक तणाव जाणवतोय. अरे मग तसं असेल तर आपण स्पष्टपणे बोलायला पाहिजे त्यांच्याशी. तुला सांगतो, एक जरी चुकीचा माणूस फॅमिलीत आला ना तरी सगळं बिघडतं रे. खरंय. म्हणजे लग्न टिकवण्यासाठी माणसं धडपडच करत नाही, ते मोडण्यामध्ये त्यांना शौर्य वाटतं. कधी कधी मोडणं अपरिहार्य असतंच, पण त्याआधी टिकवण्यासाठी बरंच काही असतं रे. खरंय रे. रचनाच्या भाषेत सांगायचं झालं तर माणसं स्टेप बाय स्टेप जातच नाहीत, एकदम निष्कर्षावरच पोहोचतात. त्या महिला मंडळाचं आणि आदित्यचं एकमत झालं तर ठीक आहे. म्हणजे आता त्या आदित्यसाठी हो म्हणतील आणि लग्नानंतर त्या मुली बरोबर यांचं नाही पटलं तर? मेघना, राजा सकाळपासून तू काही खाल्लं प्यायलं नाहीयेस. राजा जरा बाहेर पड, अगं बरं वाटेल तुला. तुम्ही तिघे मला का नाही समजून घेत मावशी? अगं माझा माझ्या आदित्यवर खूप प्रेम आहे ग. तूच म्हणतेस ना लग्नाच्या गाठीवर बांधलेल्या असतात म्हणून. मग माझ्या लग्नाची गाठ माझ्या आदित्याशी बांधली गेलीये. झालं तुझं सुरू झालं. मेघना, तुझ्या आई वडिलांनी लहानपणापासून किती लाडात वाढवले तुला, कधी काही कमी पडू दिलं नाही. मान्य, खूप लाड केले माझे त्यांनी, मान्य आहे मला. पण माझ्या मनाचा कधी विचार केला त्यांनी? मला काय हवंय काय नकोय हे बघितलं कधी त्यांनी? हे सगळं वन साइडेड आहे ग मावशी. माझ्या मनाची ना कोणाला कदरच नाही. हॅलो, मी बोलतोय. माधवीचा फोन आला होता मला. मेघना कशा आहेत? लक्ष आहे ना तुमचं? हो, ती माझ्या नजरेसमोरच आहे. तुम्ही काळजी करू नका, माझं लक्ष आहे. हो, माझी एकुलती एक मुलगी आहे ती. मला माहिती आहे हे असं ओरडणं चांगलं नाहीये आणि मलाही वाईट वाटतं ते, पण त्याशिवाय समजणार नाही ना त्यांना. तरुण वय आहे, प्रॅक्टिकल विचारच करता येत नाही ना यांना, सतत स्वप्नामध्ये. ठीक आहे, आपण देसाईंच्या फोनची वाट बघूया. काळजी घ्या त्यांची. हो, ठेवते. आदूच्या या वागण्याचा अर्थ काय असेल? कुठल्या बाबतीत? मुलीच्या बाबतीतला. नाही नाही, म्हणजे हा काय म्हणालाय की ह्याला मुलगी आवडलीये, पण म्हणे होकार किंवा नकार कळवायचं नाही. तिला तो आवडलाय की नाही हेही त्याच्यासाठी जाणून घेणं फार महत्वाचं आहे म्हणे. म्हणजे काय? माई काही टोटलच लागत नाही नाही. तेच तर ना. म्हणजे बघा, आदित्यला जर मुलगी पसंत असेल तर आपल्याला मुलीकडच्यांना कळवायला लागेल की नाही की आम्हाला तुमचं स्थळ पसंत आहे. म्हणजे त्यांना पण क्लिअर होईल ना काय ते, आणि ते पण आपल्याला कळवतील की आम्हाला तुमचं स्थळ पसंत आहे की नापसंत आहे. म्हणजे कसं दोन्ही बाजू स्पष्ट होतील ना आपल्याकरता, पसंत आहे की नापसंत आहे. पण म्हणजे एवढ्या पटकन पसंत पडावी अशी वाटली आहे का तुम्हाला मुलगी? का ग, तुला नाही का आवडली ती? नाही 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 नाही,
आवडली नाही असं नाहीये माई, पण मला काही ती फार एवढी विशेष नाही वाटली. खरं सांगू का, मला काय वाटलं होतं माहितीये का, आदित्य अजून 4-5 मुली तरी बघेल. 8-10 घरचे कांदे पोहे खायला मिळतील. मिलीला सारखं खायचं सुचतं. अगं अर्चू, विषय काय चाललाय? तुझं काय चाललंय? अगं मुद्द्याच बोलतीये मी. ह्या सगळ्याचा अर्थ काय समजायचा आपण? मला काय वाटतं ना माई, आदित्य बहुतेक बाहेरून त्या मुलीची सगळी चौकशी करणार असेल. अगं बाई, नाही नाही नाही, असं काही होणार नाही. नाही, जर मुलगी नोकरी करत असती ना तर तिची माहिती अशी काही येऊ काढता आली असती ग. मुलगी जर कॉलेजमध्ये असती तर मग काही प्रश्नच नव्हता. आपोआप हळूहळू सगळं कळलं असतं. हो ना. पण इथे मामला अरेंज मॅरेजचा आहे, त्यामुळे जे काही घडणार ते फेस टू फेस, हो किंवा नाही. एक गोष्ट तुमच्या दोघींच्या लक्षात येते का? म्हणजे आदित्य ना हो पण म्हणतोय आणि नाहीही. म्हणजे ह्याचं ना काहीतरी जगा वेगळंच असतं बाई. प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं असतं ह्याला. हा, पण एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी. हा, म्हणजे ना पहिल्यांदा त्याचे निर्णय आपल्याला चुकीचे वाटतात खरे, पण काही दिवसांनी तेच बरोबर आहे असं वाटायला लागतं आपल्याला. त्याच्या वागण्यात ना काहीतरी तथ्य असतं. अगदी आपल्या वडिलांवर गेलाय. हो माई काय ग? काहीच नाही कमी करू शकत. सुख म्हणजे तरी काय असतं? मेघना ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याबरोबर तरी ती होईल का सुखी? मेघना, मेघना, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.